स्त्रियांच्या मासिक पाळी ते रजोनिवृत्ती संबंधित प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज. उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केली चिंता. सुलभ स्वच्छता मिशन फाउंडेशनतर्फे मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर एक व्यापक संशोधन अहवालाचे या निमित्ताने प्रकाशन. मुंबई, शांताराम गोडेकर. सुलभ स्वच्छता मिशन फाउंडेशनने आज भारतातील मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर एक व्यापक संशोधन अहवाल सादर केला. मासिक पाळी ते रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना येणाऱ्या समस्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहून मासिक पाळीत अतिदुर्गम भागातील तसेच ऊसतोड कामगार महिलांना येणाऱ्या समस्यांबाबत वक्तव्य करून सगळ्यांचे लक्ष त्याकडे गांभीर्यानं वेधलं आहे. हा संशोधन अभ्यास भारतातील 14 जिल्ह्यांमधील 20 ते 49 वयोगटातील मासिक पाळी येत असलेल्या महिलांच्या वांशिक डेटावर आधारित आहे. या अहवालात कामासाठी स्थलांतरित जसे की ऊस कारखाने, वीटभट्ट्या आणि खाणींमध्ये काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीत भेडसावणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे आणि त्याबरोबरच बीड, धारावी आणि पालघर सारख्या भागातील महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या त्रासावर या कार्यक्रमात विशेष चर्चा करण्यात आली. याविषयी बोलताना विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या की मासिक पाळी येण्यापासून ते थांबण्यापर्यंतचा हा प्रवास प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये अविस्मरणीय असतो. हा स्त्रियांच्या जीवनातील एक नैसर्गिक अवस्था आहे. खेड्यापाड्यात मासिक पाळीचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. ऊस तोड कामगार महिलांच्या या संदर्भातील समस्यांवर महाराष्ट्रात अनेक संस्था राज्य शासनाबरोबर काम करत आहेत. तसेच आपणही ऊसतोड कामगार विभाग, आरोग्य विभाग असे 4 ते 5 विभागांना हा अहवाल सादर करू, असं डॉक्टर नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे. तसेच मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारची साधने आणि त्यांचा वापर याविषयीचा अभ्यास करून उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या कार्यक्रमात महिला वर्गाला माहिती दिली. त्याबरोबर स्त्री केंद्रित दृष्टिकोनातून विचार करत पुरुष वर्गाने यावरील मौन सोडलं पाहिजे. स्त्रीला सगळ्याच गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे. पुरुषांना जर हे समजलं तर त्यांना पाळी ते रजोनिवृत्तीपर्यंत सर्व समजून घेता आलं पाहिजे, असा त्यांनी भाषणात विशेष उल्लेख केला. पुढे डॉक्टर नीलम गोरे म्हणाले की ऊसतोड कामगार महिलांमधील गर्भाशय शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण दिसते. ऊसतोडीच्या ठिकाणी असणारे कामाचे ओझे, स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, मासिक पाळीच्या काळात काम करण्याची शक्ती आणि सक्ती, यामुळे वारंवार उद्भवणारी गर्भाशयाशी संबंधित दुखणी, यामुळे होणारे गर्भपात, खाजगी दवाखान्यातील महागडे उपचार, शस्त्रक्रियेनंतर होणारी आरोग्याची हेळसांड या प्रश्नाकडे आपण प्रामुख्याने पाहणं आवश्यक आहे. यावेळी कार्यक्रमाला डॉक्टर विभूती पटेल, अर्थशास्त्रज्ञ आणि माजी प्राध्यापक, TISS आणि SNDT महिला विद्यापीठ, प्राध्यापक M. शिवकामी, प्राध्यापक सेंटर फॉर हेल्थ अँड सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ हेल्थ सिस्टम स्टडीज, TISS, वंदना गेवराईकर, उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, कुमार दिलीप, अध्यक्ष सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन आणि नीरजा भटनागर, राष्ट्रीय संचालक सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन यांचा समावेश होता. हा कार्यक्रम मुंबईत प्रेस क्लब येथे पार पडला.